मित्रांनो असं तासभर झोप झाली, खूप छान आणि एक चांगली ऊर्जा निर्माण झाली. कारण की आमची जी बोट म्हणजे हाऊस बोटला जो स्टे होता तिकडे कॅनल राईड होती, तर त्याच्यापेक्षा पण भारी काहीतरी असं आम्हाला देतोय बाबा. इथे ते आईसलँड म्हणून समथिंग आहे काहीतरी, तर तिथे एक बोट राईड आहे, ठीक आहे, जी की 600 रुपीज पर पर्सन घेते. आणि तुम्हाला दाखवतो की काय घेते, कसं घेते. मित्रांनो हे बघा, हे मागत दिसत आहेत ना, हे एवढे पॉईंट, एवढं 16 पॉईंट दाखवले, तर हे सगळे फिरवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तो आपण बघूया, तुम्हाला एक एक आता वाचून आपण नाही आहे, म्हणजे आपण नेतील आपल्याला तिकडं, तर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो तिथले पॉईंट कोणकोणते कवर करणार आहेत ते. आपण आलो सध्या, हे विच लोकेशन, हे अण्णा लोकेशन विच? पुअर POOVAR. ए आशिष भाई कैसे हो भाई? अन्ना के बोल रहा अण्णा आदत लग गई अभी. अण्णा यानाची शिवा स्टॅच्यू होणार आहे का? यस होणार ना, का नाही होणार. आपला कॅप्टन ठीक. आणि ते 16 लोकेशन तेवढे फिरवणार आहे ते. हो हा हे बघा मित्रांनो, हे असा आहे नजारा. इथून आपण चालू करतो, चला ना पटकन. मित्रांनो हा असा आहे विषय. हे बघा कैसा आहे हा अक्षय, तिकडे बघा. बॉईज अँड गाईज, हा बॉईज अँड गाईज, कसं वाटतंय? आपली जी कॅनल राईड मिस झाली, आज आपण मिस करतोय का? नाही ना, नाही. सो MDT टूर्स वाल्यांना फुल इज्जत भाई, खरं सगळे स्पॉट्स कव्हर केलेले आहेत त्यांनी. यस सर्व स्पॉट कव्हर केले. इच्छा होती ते पण नेलंय त्यांनी व्यवस्थित एकदम कडक. या आणि आता शेवटचा स्पॉट आलेला आहे, जो की आहे शिवा स्टॅच्यू. आपण तिकडे पण जाणार आहे याच्यानंतर, पण आता बोटचा आनंद घेऊयात. मॅनग्रोव्ह मधून आपण गेलो. मॅनग्रोव्ह म्हणजे कसं, आजूबाजूला आहे ना छोटी छोटी अशी झाडं दोन्ही साईडला, एक नंबर वाटतंय बघा. बॅक साईडला गेलं बघा, ते तो बॅक बोगदा दिसतोय ना, त्याला मॅनग्रोव्ह म्हणतात. त्या बोगदा मॅनग्रोव्ह आणणार राईट. एकच तू कोण वैशूला पाहिजे? मधुराई आमच्या प्लॅन मध्ये नाहीये. मित्रांनो आता मला सांगा, आपण एवढी बोट राईड करतोय केरळ येऊन, आणि नारळ पाणी आईला तो लिटरली त्या नदीच्या आईच्या बॅक वॉटर मध्ये थांबलाय रे. म्हणलं चला आपण नारळ पाणी घेऊया, मज्जा करूया. भैया अण्णा वो गोडवाला तो, अरे म्हणतात मलाईवाला. महाराष्ट्र आहेत का आपण? अरे तो पण आहे, हा पण आहे. तुला कुठला पाहिजे? मलाईवाला. अरे भाई, अरे मला तोच मला ऐका पण त्याच्यामध्ये गोड मध्ये काय मलाई समजणार आहे का त्यांना? अर्धा पाऊन तास फिरवतील आम्हाला इथे ना. नंबर गोड स्वीट आहे, मुंबई पेक्षा तरी खूप स्वीट आहे. अरे मुंबईपेक्षा सुट असणारच ना वेड्या. आपण केरळ मध्ये, अरे मग केरळचं इट्स व्हेरी स्पेशल वॉटर. हा म्हणून तो म्हणलं ना, घ्या एक एक. चालेल तुला करतो नारळ पाणी घे. ऑनलाइन आहे, स्कॅनर आहे और एक देना. अशी बोटिंग असते ही. ये वाला मित्रांनो मलाई और पानी चाहिए. आईच्या गावात, अभी फोटो आई शपथ का पाणी. चालेल नारळ घेतो मम्मी. चला घ्या लवकर. चक्कर तुडत आहे. मित्रांनो हे बघा, विषय काय ना, केरळला आल्यानंतर भाई नारळ पाणी म्हणजे खरं सांगतो झालंच पाहिजे, विषयच नाही. कारण नारळ पाण्यासाठीच फेमस. आणि आई शपथ सांगतो, आता म्हणजे केरळ आल्यापासून ना मी 2 ते 3 नारळ पाणी पिले, पण हे जे बॅक वॉटरला नारळ पाणी पितो ना आईची गावात करत, फोटो घे ना. सुपर्ब. सुख आहे, सुख नारळ पाणी केरळमध्ये. ही घार नाही, ही घार आहे, येड्या. घार आहे. होय हो पाहिजे. अभिषेक
मगर दिसली पाहिजे. मी तर त्याच्यावर बसून सवारी करणार. वैशू मगर दिसली पाहिजे. हो. तुम्हाला सगळ्यांना ढकलणार. मित्रांनो हे जे बॅक वॉटरचं पाणी आहे ना ते 3 ते 4 फीट आहे मॅक्सिमम, म्हणजे ज्याच्यावर बोट चाललेली आहे. आणि जर मेन रिव्हर पर्यंत गेलं मध्ये गेलं ना तर तिकडे 30 ते 35 फीट आहे. पण एक नंबर आहे म्हणजे सुपर्ब. वाव. काय येस दिस इज आयलँड. आणि हा जो आहे ना तो पहिला स्पॉट आहे. अण्णा व्हॉट इज दिस? मदर मेरी स्टॅच्यू. मदर मेरीचा स्टॅच्यू दिस वन. हा पण ॲक्च्युली इन्क्लूड होता याच्यामध्ये. आपल्याला जे स्पॉट दाखवणार आहेत त्याच्यामध्ये. तो आता पुढून जाऊन असं आपल्याला दाखवतील ते. मदर टेरेसा कोण होती सांगायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला. मदर टेरेसा नाही, मग मदर मेरी स्टॅच्यू. मदर टेरेसा सॉरी मित्रांनो, मदर मेरीचा स्टॅच्यू. ठीक आहे. मित्रांनो जे बॅक साईडला आपण आता बघितलं ना मदर मेरीचा स्टॅच्यूचा, ठीक आहे, तर त्याच्या पलीकडे तमिळनाडू बॉर्डर स्टार्ट होते. तमिळनाडू बॉर्डर तर जे दिसते ना आता पुढे, तर तिथे 7,000 to 8,000 पर नाईटचा स्टेचा कॉस्ट आहे. काय दिसतंय एक नंबर. तुम्हाला ते दिसतंय काय बघा, तो जो दिसतोय ना तो बसलेला एलिफंट सारखं वाटतंय का नाही? बसलेला आपला हत्ती असतो ना तसं वाटतंय. सो ते बसलेला एलिफंट म्हणजे ते एलिफंट स्पॉट, एलिफंट रॉक दगड आहे तो. दगडाला ते एलिफंट रॉक असं नाव दिलेलं आहे. आयला काय ग्रीनरी आहे इकडं यार, जबरदस्त. जबरदस्त आहे. विषय खोल. मित्रांनो तो जो दिसतोय का बघा, तो संगम पॉइंट आहे. बॅक साईडला तुम्हाला दिसतंय का मित्रांनो, 2 आयलँड सारखं दिसतंय, तिथे संगम पॉइंट आहे. अच्छा हे बघा मित्रांनो, हे जे दिसतंय ना ते मागे ते आहे पुवर आयलँड. आणि दिसतंय ना ते आहे आपलं कोकोनट आयलँड. त्याला कोकोनट आयलँड त्याच्यामुळे म्हणतात की त्याच्यावरती खूप सारे झाड आहेत. आता इथं आपल्याला ना थांबवलेलं आहे इकडे. आता इथं आपल्याला थांबवलेलं आहे, आपल्याला बीचवर जायचं. बीचवर झाला आपला. कसं वाटतंय आज आपण नाही का जवळपास शेवटच्या स्पॉटवरती आलेलो आहे. कसं वाटतंय? एकदम भारी. मला वाटतं लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. नाही ते झालं, पण आपल्याला शिवा स्टॅच्यूला पण जायचं आता, म्हणजे झालं. पण सांगते मी. ओव्हरऑल केरळ कसं वाटलं? खूप भारी आहे केरळ. खूप भारी आहे, मस्त आहे, मस्त. राडा. कसं वाटतंय? मस्त. हा मस्त. काय हे आपण राजस्थान मध्ये पण आलो. सगळ्यात फिरतोय आपण. खरंच छान वाटतंय मला, मस्त वाटतंय असं. भारी 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 वाटतं. कसं ज्योतिताई आणि बायडे कसं वाटतंय? काय बायडे अच्छा बॅडी ऐकलं. बायडे कोकणात म्हणतात बायडेला, ताई म्हणतात. मांडू काय चालत होता? चालला. मित्रांनो आपण जे थांबलोय ना ते आहे पुवर बीच. पुवर, ठीक आहे. आणि जेव्हा बॅक साईडला आहे पलीकडे जे जिकडे जास्त झाडं दिसतात ना ते आहे कोकोनट बीच. याला कसला नाद या, हा कसला नाद आहे याला, हा कसला नाद आहे पण हा. ओहो काकी बघा, काकीने मला नादाला लावले पारे बघा. म्हातारपणाच्या वयामध्ये ना हे असं होत असते बघा. म्हणले माझ्यासोबत खेळ. काय ते बायका तशी गेले. असा विषय, बाकी काय नाही. म्हणलं थोडंसं वाळूच खेळावं, आणि आपलं सगळं झालं आता. आपला शेवटचा दिवस आहे आपला, त्यामुळे काय लोड यायचा नाही. आपण राजस्थान मध्ये आहे ना.
राजस्थानमध्ये नाही. काकू इथं पळायला मला असं एकटं सोडून आता काय चला चला चोवीसला पण काय झाले की अरे त्याचं का पण ठीक आहे कैरी खायचे म्हणजे काकडी नो काकडी लेके जाऊ का बेट ओके एनिवे कापले ना वन पार्सल काकडी घ्यायची काकडी सो काकडीसाठी आपण थांबलेलो आहे. काकडी घेतली की आपण निघालो. पे केली का 20 केले ना अन्ना डन ना 20 हा 50 म्हणे 50 20 या 50 ओके वेट मित्रांनो चला आपण अण्णाला म्हणजे थोडंसं लँग्वेज बॅरियर आहे बट ठीक आहे यार एवढं पण नाही चिडायचं नाही लगेच बोंबलत मस्त मजा घ्यायची एन्जॉय करायचा सिम्पली. मित्रांनो आपल्याला जे दाखवलं ना ते एक फ्लोटिंग रेस्टोरेंट ये कौन सा है ये गोल्डन सैंड वो तो है ये बर्ड वॉचिंग ज्यादा नहीं दिखे बट दिखे ये कैमल एंड हॉर्स नहीं था खड़े थे ना वहाँ पे. हाँ क्या ठीक है सर मैंग्रोव्स भी था सनसेट भी हो गया था मदर मैरी स्टेटस कोकोनट आइलैंड फ्लोटिंग कॉटेज भी दिखा ये भी दिखा हाँ दिखा ना मेरे पास है ना वीडियो है. तो इन शॉर्ट कैसे है ना सब कुछ दिखा दिया है दिखा भी नहीं दिया तो आप हमको देखना चाहते थे बराबर ना हम हाँ पॉइंट दिखे हाँ ऐसे रहता है माथेरान में भी एक व्यू से ऐसे ही रहता है माथेरान महाबळेश्वर सब ऐसे आमचं आहे ना टूरवालाच बोलवतोय आता शिट्ट्या मारू मारू वैताग झाला आता मस्तपैकी ना सगळे पॉईंट खरंच बघून झाले लोक काय म्हणा पण मिळाले. माथेरान आणि महाबळेश्वरला पण सेम असंच असतं एका ठिकाणीच 4-5 पॉईंट असे टाकून दिलेले असतात सो दाखवण्यात आलेले इट्स ओके एन्जॉय केला ओव्हरऑल मजा आले. आणि आता दुसरा एक लास्ट अँड दॅट्स इट लास्ट पॉईंटला आपण निघणार आहे आता शिवा स्टॅच्यूला पण आता थांबणार आहे की आय डोंट नो. फायनली मित्रांनो आपण चाललो आहे लास्ट डेस्टिनेशन आई मलाई म्हणजे आजी मलाई आपण म्हणू शकतो स्पेलिंगनुसार प्रोनाऊन्सिएशननुसार पण इकडे आई मलाई असं म्हणतात शिवा स्टॅच्यू आई मलाई शिवा स्टॅच्यूकडे आपण चाललेलो आहे. खूप मोठा स्टॅच्यू आहे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि आत्ता जस्ट आम्हाला माहिती मिळाली की तिकडे केव्ज पण तयार केलेले आहेत आणि ते केव्ज आत्ता जस्ट म्हणजे पूर्ण तयार करून झालेलं आहे 2 महिन्यापूर्वी. डोरीस लॉक नाही मी दर्शन नाही काढले. कसं आलं दर्शन वगैरे मस्त. लास्ट डेस्टिनेशन आर्ट जे केलेला कोरीव आर्ट काय बोलू शब्दच नाही बोलायला लिटरली शब्द नाही बाबा. मी एकदा या आणि तुम्ही स्वतःहून बघा आणि अनुभव घ्या 100%. मित्रांनो जी ही शिस्त लावली आहे ना आता गाड्या खाली ये जा करतात आहे ना जी शिस्त लावली आहे ना ती खरंच खूप छान लावली आहे बघा. या जाणाऱ्या लोकांना येणाऱ्या लोकांना अशी सिस्टीम पाहिजे आपल्याकडं. क्लिनलीनेस खूप आहे इकडच्या मंदिरांमध्ये खरंच सुंदर स्वच्छ खूप छान. ते पाच हिंदी याच्यात मराठी बोलून घेतो. ते शंकराचं ते त्यांचं प्राचीन रूप होतं ना ते वेशामध्ये ते. मला ते वेग आवडला अघोरी रूप होतं ना ते. प्रत्येकाला वेगळं आवडतं. मला शंकर पार्वतीचे जे सोबतचे आहे ते आवडतं. ते बघायला मी तिकीट झालं बघून आलो मला
अशा रीतीने मित्रांनो आज फायनल डेस्टिनेशन पण झाली आपली आणि सगळं झालं. आता तुम्हाला थोडासा एक थांबा जरा थोडं फ्रेश होऊ द्या, मग तुम्हाला सांगतो बाकी विषय. अण्णा थँक्यू. आईचं गाव ब्लॉग इम्पॉर्टंट आहे. थँक्यू अरे ते तर नीट बघ, नीट बघ. थँक्यू. अण्णा सांग तर आता काय मजा केली ते पण सांग. लय मजा केली. काय मजा सांगायची त्यांना. हा अण्णा हम कैसे है पूरा अच्छा आदमी है ना. अच्छा आदमी है ना? हेडर पे पूरा बहुत अच्छा है. अच्छा आप भी बहुत अच्छा आदमी हो. सब तीनों ठीक है. मजा है बहुत अच्छे से गाड़ी चलाया, गाने Okay. बजाया, सब कुछ Okay. मजा है. ओके नेक्स्ट टाइम Enjoy किया ना? यस बहुत येस ठीक आहे. चलो मिळते. नाही खरंच त्यांना थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. खूप छान गाडी चालवली, गाणे वाजवले, जबरदस्त माहोल आणला तो यांची गाडी तुफान आहे. मित्रांनो वरती आलो, फ्रेश झालो, कारण की आज लास्ट आमचा डिनर असणार आहे सगळ्यांसोबत. म्हणजे लास्ट डिनर असणार आहे आमच्या ट्रिपच्या दिवशीचं लास्ट डिनर आहे. उद्या आम्हाला सकाळी निघायचं का दुपारी निघायचं आय डोंट नो. म्हणजे आमची ट्रेन कधी आहे काहीच आयडिया नाही आहे. सो आज लास्ट डिनर आहे. सगळे भेटणार आहेत, मिळणार नाही सगळे भेटणार आहेत असं म्हणायचं. सो जाऊयात. हॉटेलमध्ये डिनर आहे आपला सगळ्यांचा आणि बघूयात काय घडतंय, कोण काय काय शेअर करते. इफ पॉसिबल ते मी कॅप्चर करायचा प्रयत्न करेल. डायरेक्ट आपण आलेलो आहे जेवायला. लास्ट डिनर आहे ट्रिपचा म्हणजे डेस्टिनेशन केरळच्या ट्रिपचा. तर अजून एखादं 2 डिनर होते आपले ट्रेनमध्ये ते पण आपल्या सोबत असतं. म्हणजे टूरवाल्यांकडनं जे डिनर असतं ना दणकावून खाणारं ते आज शेवटचं आहे. राईट हां दणकावून खाऊ आणि मग भेटूयात. ते खाऊयात मस्त.